मराठी अक्षर भारतीचा 6वा पाठ आहे चुडीवाला. हा लिहिला आहे जयश्री रुईकर यांनी. याच्यामध्ये एक समाजसेवक यांनी समाजाचं जे काम केलेलं आहे, त्यांनी तपोवन नावाची कुष्ठरोग्यांसाठी एक संस्था बनवलेली आहे. तिच्यामध्ये लहान मोठ्या घटकांनी त्यांना मदत केली आहे. त्याची ते कामाची दखल घेतात आणि त्यांना आयुष्यातील एक सुंदर अनुभव देतात आणि त्यांनी जे समाजाचं ऋण फेडलं आहे त्याची ते योग्य ते सन्मान सत्कार करतात आणि आयुष्यातील विविध घटकांवर कसा परिणाम करून जातात याचं वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे. तर असा हा धडा. यामध्ये एक अब्दुल नावाचं एक पात्र आहे, जो एक चुडीवाला आहे, बांगड्या भरणारा माणूस आहे आणि तो हे कुष्ठरोग्यांची बोटं झडलेली असतात, त्याच्यामुळे त्यांना बांगड्या घालणं हे अतिशय कठीण काम असतं. ते काम करायला सहसा कोणी तयार होत नाही, परंतु माणुसकी असलेला अब्दुल हे काम करायला तयार होतो. त्यामुळे रिटायर होताना कुष्ठधाम तपोवन येथील अमरावती येथील तपोवन येथून रिटायर होताना दाजीसाहेब त्याचा यथोचित असा सन्मान सत्कार करतात आणि त्यांच्यामुळे त्यांचं रिटायर होताना अब्दुल हा अतिशय भावनाप्रण होतो. हे असं चॅप्टर आहे. अब्बा जान, अब मत जाओ ना आज तपोवन को. क्यों बेटे, जाने दे अनवर, काही बोलून फायदा आहे का? आजचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच. एवढं काय आहे त्या तपोवनात कोण जाणे. अब्दुलची बायको शन्नू नाराजीच्या सुरात आपल्या मुलाची समजूत काढत म्हणाली, मी लवकर येईन बेटा. आपल्या वडिलांचे हे बोलणे ऐकून अनवर खेळायला निघून गेला. आज संक्रांत, त्यात मंगळवार. कितीतरी बायका बांगड्या भरायला आणि देवीच्या दर्शनाला येतील आणि आपलं दुकान बंद. रघुभैयाचा धंदा तेजीत चालणार आज आणि उद्या लगेच नवीन वस्तू येईल राघुभैयाच्या घरात आणि तुम्ही जाऊन बसा त्या तपोवनात. शन्नू, चूप बॅट अभी. एका हातात बांगड्यांची पेटी आणि एका हातात पिशवी घेऊन अब्दुलने पायात चपला सरकवल्या. हे बघा, रस्त्यानं कुणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून. धंद्यावर परिणाम होतो त्याचा, समजलं? अब्दुलने एकवार तिच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यातला क्रोध त्याच्या परिचयाचा होता, पण तिच्याकडे बघून आज त्याला राग आला नाही, तर कीव आली. अब्दुल बसस्टॉपवर आला. अनेक ठिकाणी उसवलेल्या स्वेटरमधून थंडी चांगलीच जाणवत होती. बस आली. बांगड्यांची पेटी आणि पिशवी सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला. अगदी खिडकीजवळ बसला. पेटी अलगद उचलून त्याने आपल्या मांडीवर ठेवली. गर्दीत कुणाचा धक्का लागला तर? लाल, हिरव्या, निळ्या रंगीबेरंगी बांगड्यांकडे मोठ्या कौतुकाने त्याने बघितले. बस सुरू होताच थंडगार वाऱ्याचा झोत अधिकच त्रासदायक वाटू लागला. अब्दुलने मफलर कानाला घट्ट लपेटून घेतला. जिल्हाधिकारी कचेरीजवळ पाऊण बस रिकामी झाली. तपोवनाकडे कोण कशाला जाते? जेमतेम 5-6 उतारूच राहिले बसमध्ये. तपोवनाच्या त्या गोलाकार कमानीकडे अब्दुलचे लक्ष गेले. गेल्या 6 महिन्यात केवढी फुलली आहे तिच्यावरची वेल. मागे आलो तेव्हा जेमतेम हातभर होती. अब्दुल गेटजवळ आला आणि लहान लहान मुलीने एकदम गलका करायला सुरुवात केली. चुडीवाला आला, चुडीवाला आला. आंब्याच्या झाडाखाली असलेल्या चौथऱ्यावर अब्दुल बसला आणि क्षणातच सारा कामधंदा सोडून स्त्रियांची गर्दी अब्दुलच्या आजूबाजूला जमली. त्या लाल रंगाच्या मला, त्या हिरव्या मला, चुडीवाला, माझ्यासाठी आरसा आणला? मागच्या वेळी मी सांगितलं होतं ना. अब्दुलच्या आजूबाजूला गर्दी झाली आणि गोंधळ सुरू झाला. प्रत्येकीला प्रथम बांगड्या भरायच्या होत्या. अब्दुल एकेकीच्या हातात बांगड्या भरू लागला. त्यांना हव्या तशा, त्यांच्या मनपसंत. त्यांना बांगड्या भरणं म्हणजे एक दिव्यच. पण अब्दुलला ती कला साधली होती. बांगड्या भरल्यानंतरचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अब्दुलला लाख मोलाचा वाटे. 2-3 तास बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू होता. साऱ्या तपोवनातील तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस. आवाज, गडबड, गोंधळ, चेहऱ्यावरचा आनंद आणि हे सारे वातावरण निर्माण करणारा चुडीवाला अब्दुल म्हणजे तपोवनातील स्त्रियांना, मुलींना अगदी देवदूतासारखा वाटे. वर्षातून 2दा, संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला तपोवनातील स्त्रिया चुडीवाल्याची आतुरतेने वाट पाहत आणि अब्दुललाही तो आनंद बघून विलक्षण समाधान लाभे. असेच काही दिवस गेले. एक दिवस रघुभैया आला. त्याच्या हाती पोस्टमनने दिलेले पत्र होते. अब्दुल मियाँ, तपोवन से चिट्ठी आई है आपको. दिखाओ.
अरे पण ती चिठ्ठी मराठीतून आहे. मग वाचून दाखव ना तूच. रघुभाई याने चिठ्ठी मोठ्याने वाचली. चिठ्ठीतला मजकूर ऐकून अब्दुल आणि शन्नू यांना खूपच आनंद झाला. तपोवनात होणाऱ्या संमेलनाच्या प्रसंगी अब्दुलचा खास सत्कार होणार होता आणि त्यासाठी पत्र पाठवून दाजीसाहेबांनी त्याला निमंत्रण दिले होते. 2च दिवसात सत्कार समारंभ होता. पुन्हा कधीही लाभणार नाही असे सत्काराचे भाग्य त्याच्या वाट्याला आले होते. पत्र आल्यापासून तो त्याच आनंदात होता. पुन्हा पुन्हा तो स्वतःला विचारत होता, सत्कार करण्याएवढे मी काय केले आहे तपोवनासाठी? अब्दुल तपोवनात आला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता. स्टेजच्या समोर बाजूला मांडलेल्या खुर्च्यांवर काही निमंत्रित पाहुणे मंडळी बसली होती. अब्दुलला त्यांच्यासोबत बसायला संकोच वाटला. तो तसाच उभा राहिला. तेवढ्यात खुद्द दाजीसाहेबांनीच त्याला बोलवून जवळच्या खुर्चीवर बसायला लावले. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीचे अध्यक्षांचे स्वागत वगैरे औपचारिक झाल्यावर दाजीसाहेबांनी बोलायला सुरुवात केली. अब्दुल बघतच राहिला. 84 वर्षाच्या वृद्धाचा ताठपणा, उंच शिडशिडीत देहयष्टी, तेजपुंज चेहरा, गौरवर्ण, पांढरे स्वच्छ धोतर, त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्यावर केशरी फेटा. या वयातही आवाजातला खणखणीतपणा आणि बोलण्यातली ऐट यामुळे अब्दुल भारावून बघत राहिला. दाजीसाहेब बोलत होते. रामाने सेतुबंधन केले, पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला. अगदी लहानशी खार, पण तिने सुद्धा आपल्या शक्तीप्रमाणे सेतुबंधनाला मदत केली. तशीच मदत या तपोवनासाठी देणाऱ्या काही व्यक्ती आम्हाला सुदैवाने लाभल्या आहेत. संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव जेव्हा समोर आला होता, तेव्हा अनेक बांगडीवाल्यांनी येऊन भेटून इथं येण्याबद्दल विनंती केली. संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव जेव्हा समोर आला होता, तेव्हा अनेक बांगडीवाल्यांना भेटून इथे येण्याबद्दल विनंती केली, पण कुणीही माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाही. अब्दुल मियांनी मात्र स्वतःहून इथे येण्याचे आश्वासन दिलं आणि दरवर्षी न चुकता अब्दुल मियाँ इथे येतात. येथील भगिनींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात. वर्षातले 2 दिवस तपोवनात अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे असतात. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुल मियाँ न बोलवताच दरवर्षी येतात. तपोवनातील स्त्रिया, मुलीबाळी त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेल्या असतात. अब्दुल मियाँचं हे सामाजिक कार्य, ही मानवसेवा खरोखर फार मोठी आहे, अनमोल आहे. म्हणूनच आज त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलं आहे. तेव्हा त्या सत्काराचा स्वीकार अब्दुल मियांनी इथे येऊन करावा. अब्दुल स्टेजवर चढला. दाजीसाहेबांनी फुलांचा गुच्छ आणि तपोवनातील लोकांनी तयार केलेली सुंदर फुलदाणी त्याला दिली. टाळ्यांचा कडकडाट झाला. अब्दुल अतिशय भारावून गेला. त्याने चटकन दाजीसाहेबांच्या पायांना स्पर्श केला. बराच उशीर झाला होता. अमरावतीहून आलेली निमंत्रित मंडळी मोटारीतून जाणार होती. दाजीसाहेबांनी अब्दुलला त्यात बसवले. मोटार धावत होती. अब्दुल विचार करत होता, आज शन्नूला इथे आणायला हवे होते. तिचा गुस्सा तरी कमी झाला असता. आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता. आकाश मेघरहित निळ्या नितळाईने नटले होते. वातावरण अंतर्बाह्य प्रसन्न वाटत होते. अंबादेवीच्या चौकात मोटार थांबली. अब्दुल खाली उतरला. घरी आला. अब्दुल येताच शन्नू उठली. थाळीत चपाती आणि वांग्याची भाजी घेऊन तिने थाळी अब्दुल समोर ठेवली. अब्दुल एखाद्या अपराध्यासारखा मान खाली घालून जेवू लागला. तू नहीं खाएगी? नहीं, जी नहीं चाहता खाने को. अनवर जेवला, पण खेम्यासाठी हट्ट धरून बसला होता. अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला. एकाएकी जेवणावरची इच्छाच मरून गेली. तोंडात घास घोळू लागला. कितीदा सांगितलं, हा धंदा सोडून दुसरा धंदा सुरू करा, पण शन्नूचे पुढचे बोलणे अब्दुलने ऐकलेच नाही. तो चटकन उठला. हात धुवून अनवरच्या शेजारी येऊन पडला. शन्नूचे बोलणे, त्यातला शब्दनशब्द त्याला पाठ होता. कितीदा तेच ते बोलून झाले होते. नवीन धंदा, भांडवल नको? कुठून आणणार? तो थोडासा जोराने पण शन्नूला ऐकायला जाईल अशा आवाजात बोलला. पण भांडवलापेक्षाही त्याला अब्बाजांपासून चालत आलेला हा बांगड्यांचा धंदा सोडत नव्हता. नवरात्र संपले होते. त्यात धंदा चांगला झाला होता. लोक आता दिवाळीच्या तयारीला लागले होते.
रघुभैयाने दुकानाला रंग देण्याचे काम काढले होते. अब्दुल दुकानावर आला. त्याचा चेहरा उदास दिसत होता. रघुभैयाने त्याला आवाज दिला, क्यों आज दुकान नहीं खोलना? नहीं रघुभैया, हे तपोवनच आता दाजीसाहेबांच्या हाती राहिलं नाही. हे कळलं तेव्हापासून मन नाही लागत धंदा करायला. आता तपोवनाचं काय होईल रे रघुभैया? एवढी मोठी वसाहत, किती रोगी. आता त्यांची कशी काळजी घेतली जाईल रे? आणि आयुष्याचं मोल देऊन तनमन धनाने फुलवलेली ती कर्मभूमी सोडण्याच्या कल्पनेने दाजीसाहेबांना काय वाटलं असेल बरे? अब्दुल विलक्षण हळवा झाला. देवळातल्या पहारेकऱ्याने 2चे टोले दिले. शन्नू घोरत होती. अनवर गाढ झोपला होता. अब्दुल उठला, अगदी हलकेच. कोपऱ्यात बांगड्यांच्या पेटीवर ठेवलेल्या पिशवीतील एक एक वस्तू बाहेर काढू लागला. पावडरचा डबा, रुमाल, रिबिनी, पिना, सोनेरी बांगड्या, साध्या बांगड्या, नायलॉनच्या बांगड्या. संक्रांतीला हे सारे तपोवनात नेणार होता. तिथे चुडीवाला म्हणून स्त्रिया मुलीबाळी धावत धावत त्याच्याजवळ जमणार होत्या. आता काही काळ तरी सारे विसरून हसणार होत्या आणि त्यांचे हसू बघून अब्दुल मनोमन सुखावणार होता. पण आता सारे संपले होते. स्वतःसाठी सारेच जगतात, पण दुसऱ्यासाठी जगण्यातला आनंद, त्या आनंदाचे सुख वर्षातून फक्त 2दाच अब्दुल अनुभवायचा. पण आता तेही मिळणार नव्हते. एखाद्या वस्त्राचा रंग एकाकी उडून जावा तशी त्याची जीवनेच्छा एकाएकी उडून गेली. त्या साऱ्या वस्तूंकडे बघता अब्दुलचे डोळे पाण्याने काठोकाठ भरून आले. त्या तपोवनाचा परिसर विरघळत होता. हळूहळू रात्र उतरणीला लागली होती. तर असा हा चॅप्टर. त्याच्यामध्ये अब्दुलचं निस्वार्थ असं काम, म्हणजे त्याला दाजीसाहेबांनी करण्याची त्याला एक संधी दिली आणि त्याने त्या संधीचं सोनं केलं. त्याने स्वतःसाठी तर सगळेच लोक जगत असतात, पण इतरांसाठी जगण्याचा आनंद त्याने वर्षातून 2दा तरी घेतला आणि त्याच्या आयुष्याला अर्थ दिला. आणि त्यानंतर त्याला दाजीसाहेबांबद्दल एक आत्मीयता निर्माण झाली. त्यामुळे अगदी जीवनेच्छा उडून जावी इतपत दुःख त्याला दाजीसाहेबांचं कार्य संपल्यावरती त्याला झालं. त्यामुळे त्याच्यामध्ये माणुसकीचं अद्भुत असं दर्शन या पाठातून आपल्याला घडतं. तर असा चॅप्टर. याची शब्दार्थ प्रश्नोत्तर आपण नंतर बघू.